नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक शास्त्र विषयावरील महत्त्वाच्या एक तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली तासिका भारतीय संघराज्य, त्याचप्रमाणे महाराष्ट्र किंवा इतर जे राज्य आहेत त्या राज्यांवर आधारित आजची आपली PYQ असणार आहे. पहिला प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नियुक्त सदस्य मतदान करू शकत नाही? 4 पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, लोकसभा आणि राज्यसभा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे केवळ निवडून आलेले सदस्यच भाग घेऊ शकतात. नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेला कोणत्या बाबतीत लोकसभेपेक्षा जास्त विशेष अधिकार प्राप्त आहेत? म्हणजे लोकसभेपेक्षा राज्यसभेला कोणता विशेष अधिकार जास्त प्राप्त आहेत? तर पर्याय क्रमांक 1 बघा, नवीन अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस निर्माण करणे हा अधिकार राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्त आहे. कारण का, अनुच्छेद 312 नुसार राज्यसभा उपस्थित आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा त्यांना अधिकार केंद्राला देऊ शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते? तर कलम 356 आहे, ज्यामध्ये राज्यपाल त्यांच्या अहवालावरून किंवा राष्ट्रपती कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात जर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तरची ती गोष्ट आहे. पण कलम कोणता आहे? 356, म्हणून पर्याय क्रमांक सी 356. चौथा प्रश्न, राज्यपालांच्या स्वविवेकाधिकार बाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? तर 4 पर्याय या ठिकाणी आपल्या समोर आहेत. जर बघितलं तर त्यापैकी पर्याय क्रमांक सी बघा, विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवणे हा त्यांचा स्वविवेक अधिकार आहे. कोणाचा? राज्यपालांचा, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, संसदेच्या दोन्ही विशेष जे काही अधिवेशनं असतात, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती महिने असू शकतं? तर लक्षात ठेवायचं आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधलं अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये, म्हणून पर्याय क्रमांक बी 6 महिने हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव प्रथम कुठे मांडला जातो? आता लक्षात ठेवायचं आहे, केवळ राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो. त्याचं कारण काय? उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव केवळ राज्यसभेत मांडला जातो, ज्याला नंतर लोकसभेची संमती आवश्यक असते, म्हणून पर्याय क्रमांक बी केवळ राज्यसभेत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, विधान परिषदेच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आता चुकीचं विधान विचारलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी 4 जर पर्याय बघितले तर तुमच्या लक्षात येईल, पर्याय क्रमांक बी बघा, 1/6 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात, तर हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्याकडून निवडले जातात, 1/6 नाही, म्हणून या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी हा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे, म्हणून कारण का, लोकसभेचे सभापती हे विधेयक धनविधेयक असल्याचे प्रमाणित करतात आणि त्याचा अंतिम निर्णय घेतात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? तर तो लक्षात ठेवायचं, तो असतो राज्यपालांच्या अखत्यारीत. राज्याचा आकस्मिक निधी राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो, ज्यातून ते आपत्कालीन खर्चासाठी आगाऊ रक्कम देऊ शकतात, म्हणून पर्याय क्रमांक डी राज्यपाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा, संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतं? तर या ठिकाणी पर्याय 4 आहेत आपल्यासमोर. तर पर्याय क्रमांक सी बघा, लोकसभा सभापती. आता राष्ट्रपती फक्त बोलवू शकतात, पण ते त्या ठिकाणी भूषवू शकत नाही. तर हे कोण भूषवू शकतं? फक्त लोकसभेचे सभापतीच भूषवू शकतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे जे आहेत ते कलम 118 नुसार संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद भूषवतात. पण जर ते अनुपस्थित असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती या ठिकाणी दोन्ही सभागृहांचं
जे काही अध्यक्षपद आहे, संयुक्त अध्यक्षपद ते भूषवू शकतात. तसं तर उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्षच असतात. कशाचे? राज्यसभेचे, है की नाही? तर त्या ठिकाणी जर लोकसभेचे सभापती अनुपस्थित असतील तर मात्र ते भूषवू शकतात. परंतु या ठिकाणी खरा अधिकार तो कोणाचा आहे? लोकसभेच्या सभापतींचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 11वा. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ कोण देतं? तर लक्षात ठेवायचं आहे, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ राज्यपाल देतात. राज्यामध्ये राज्यपाल आणि केंद्रामध्ये राष्ट्रपती. अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी राज्यपाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र सर्वात मोठं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कलकत्ता उच्च न्यायालय हे सर्वात जुनं आहे, परंतु त्या ठिकाणी सर्वात मोठं जे कार्यक्षेत्र आहे ते गुवाहाटी, है की नाही? गुवाहाटी उच्च न्यायालयाचं आहे. कारण गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारांतर्गत 4 राज्य येतात: आसाम, त्यानंतर नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? तर लक्षात ठेवायचं आहे, लेखा समिती जी असते त्यामध्ये टोटल सदस्य मात्र त्या ठिकाणी 22 असतात. पण आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय विचारलं आहे की लोकसभेचे किती असतात? तर त्यामध्ये लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7 असतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 15 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. आता आणखी एक ॲडिशनल माहिती काय की जी काही अंदाज समिती असते, अंदाज समिती, तर संसदेच्या अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर मात्र आहे पर्याय क्रमांक सी 15. पुढे 14वा प्रश्न बघा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? तर लक्षात ठेवायचं आहे, राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. कलम 165 नुसार राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा. एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर लक्षात ठेवायचं, हा अधिकार सुद्धा राज्यपालांनाच आहे. पर्याय क्रमांक ए राज्यपाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपतीवर महाभियोग चालविण्याची प्रक्रिया कोणत्या कारणास्तव सुरू केली जाऊ शकते? आता हे मोठं कारण आहे. मग या ठिकाणी जर 4 पर्याय जर तुम्ही बघितले, तर जर राज्यघटनेचा भंग राष्ट्रपतीकडून झाला असेल तर कलम 61 नुसार त्या ठिकाणी त्यांच्यावर महाभियोग चालवता येतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न. राज्याच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या किती असू शकते? तर लक्षात ठेवायचं, किमान 60 आणि जास्तीत जास्त 500. म्हणजे 60पेक्षा कमी नाही आणि 500पेक्षा जास्त नाही. परंतु याला काही अपवाद आहेत. काही राज्य छोटे आहेत, तिथं 60पेक्षा कमी सुद्धा आहे, परंतु नियम मात्र राज्यघटनेत सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक ए 60. चला, पुढचा प्रश्न 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणता विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे? समवर्ती सूची म्हणजे केंद्राची पण आणि राज्याची पण. तर त्या ठिकाणी शिक्षण हा जो विषय आहे, हा विषय मात्र दोन्हीकडे घेतला जातो. म्हणजे काय, तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार, है की नाही, शिक्षण हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत हलविण्यात आलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा विषय कुठं आहे, तर राज्य सूचीतून समवर्ती सूचीत हलवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी शिक्षण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय किती? आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 65 असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. चला, आपल्याला कोणाचं विचारलं आहे? उच्च न्यायालयाच्या. तर 62 वर्ष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. संसदेच्या कामकाजातील शून्य प्रहरची वेळ कोणाची असते, कोणती असते? तर त्या ठिकाणी 0 आवर जे म्हणतं ते, तर त्या ठिकाणी दुपारी 12 ते 1 प्रश्न उत्तराच्या तासांतर लगेच 12 वाजता शून्य प्रहर सुरू होतो, ज्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात, है की नाही. तर या ठिकाणी सकाळचा जो काळ असतो 12च्या अगोदर, तो मात्र प्रश्नोत्तरांचा असतो. त्याच्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान या ठिकाणी काय सुरू होतो? शून्य प्रहर सुरू होतो. या तासामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात. चला, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त असू नये? तर आता पूर्वी त्या ठिकाणी वेगळा नियम होता, परंतु 91व्या घटनादुरुस्तीनुसार, म्हणजे 2003मध्ये जी घटनादुरुस्ती झाली 91वी, त्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त
नसावा. कमीत कमी 12 मंत्री, लक्षात, न्यूनतम 12 मंत्री, तर 15% जास्त नसला पाहिजे, म्हणून 15%. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. भारताचे महान्यायवादी यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? महान्यायवादी, तर पर्याय क्रमांक सी बघा, तर ए, बी आणि डी हे योग्य आहे, पण पर्याय क्रमांक जो सी आहे त्यांना संसदेत मतदान करण्याचा अधिकार आहे हे मात्र चुकीचं आहे. कारण महान्यायवादी संसदेच्या चर्चेत भाग घेऊ शकतात, परंतु ते सदस्य नसल्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23वा. घटक राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेलाच आहे. कलम 169 नुसार संबंधित राज्याच्या विधानसभेचे ठराव संमत केल्यास संसद कायद्याद्वारे विधान परिषद निर्माण किंवा बरखास्त करू शकते. म्हणजे हा अधिकार कोणाला आहे? फक्त संसदेलाच आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न क्रमांक 24. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर लक्षात ठेवायचं, राज्यसभेवर निवडून जायचं असेल म्हणजेच खासदार म्हणून, तर या ठिकाणी 30 वर्ष तुमची किमान वय असलं पाहिजे. म्हणजे वयाची मर्यादा किमान 30 वर्ष पाहिजे. आणि जर राष्ट्रपती आणि राज्यपालासाठी मात्र 35 वर्ष असावं लागतं. चला, लक्षात आलं सर्वांच्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 30 वर्ष. 25वा प्रश्न. एखाद्या मंत्र्यावर वैयक्तिकरित्या अविश्वास ठराव संमत झाल्यास काय होतं? तर लक्षात ठेवायचं, जर एखाद्या मंत्र्यावर अविश्वास ठराव संमत झाला असेल तर त्याला सर्वच्या सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असतं. म्हणून त्या ठिकाणी जर एका मंत्र्यावर अविश्वास ठराव आला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागतो, कारण त्या ठिकाणी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा पराभव मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी, संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा द्यावा लागतो, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. भारतीय राज्यघटनेनुसार शेषाधिकार कोणाकडे सोपविण्यात आले आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे, कलम 248 नुसार जे विषय कोणत्याही सूचित नाही त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्रालाच आहे, म्हणजेच केंद्र शासन. तर पर्याय क्रमांक ए, संसद किंवा केंद्र शासन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 27वा प्रश्न बघा. राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने मांडला जातो? तर पर्याय क्रमांक बी, राज्यपाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 28वा प्रश्न. संसदेचा कोरम म्हणजेच काय? गणसंख्या किती असणे आवश्यक आहे? म्हणजे ते असल्यानंतर त्या ठिकाणी आपण कामकाज सुरू करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, 1 आहे की नाही, म्हणजे त्या ठिकाणी कमीत कमी एकूण सदस्याच्या जो 10वा जो हिस्सा आहे म्हणजे 1 तर या ठिकाणी 1/10 सदस्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए, एकूण सदस्याच्या 1/10 सदस्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 29वा प्रश्न. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? तर भारताचे मुख्य न्यायाधीश हे जे असतात, कलम 60 नुसार भारताचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. त्यांच्या अनुपस्थित सर्वोच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतात. चला, अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. विधान परिषदेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर लक्षात ठेवायचं, विधान परिषदेचे सभापती आपला राजीनामा जो आहे तो उपसभापती यांच्याकडे सोपवतात आणि उपसभापती आपला राजीनामा सभापतीकडे सोपवतात. म्हणून विधानसभेचे उपसभापती पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजची 30 गुणांची जी काय आपली PYQ होती हे आपण घेतलेली आहे. आशा करतो समजले असेल. जर समजले असेल, आवडले असेल, स्पष्टीकरण आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.